आवळा हा कुठल्याही स्वरूपामध्ये मुलांना तुम्ही द्यायचा आहे आणि दिवसभरामध्ये कधीही देऊ शकतो, याला खास वेळ असं नाही. यानं फुफ्फुसं मुलांची मजबूत होतील, रक्त शुद्ध राहील, ज्यानं ऑक्सिजन लेवल त्यांच्या शरीरामधली कमी होणार नाही आणि व्हिटॅमिन सी याच्यात भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळं इम्युनी सिस्टीम म्हणजे जी प्रतिकारशक्ती मुलांची आहे ती चांगल्या रीतीनं वाढेल. तेव्हा आवळा हा पदार्थ मुलांना खायला द्यायचा आहे. आवळा कँडी हा उत्तम पर्याय आहे. दुसरा जो पदार्थ आपल्याला मुलांना द्यायचा आहे ते आहे हळद दूध. परंतु हळद दूध कसं बनवायचं आहे ते पण आपण लक्षात घ्या. रोज रात्री झोपताना मुलांना हे 1 कप द्यायचं आहे. हे हळद दूध या पद्धतीनं बनवायचं आहे. किमान 1 कप आपल्याला द्यायचं आहे मुलांना. जास्त पण देऊ शकता मुलगा जर जास्त पित असेल तर. यासाठी आपल्याला थोडीशी हळद वापरायची आहे त्या दुधामध्ये आणि दुसरी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये वापरायची आहे 1 चमचाभर खारीक पूड आपल्याला करून घ्यायची किंवा सुकी जी खजूर असते ती कुटून त्याची पावडर आपल्याला बनवायची आणि 1 चमचाभर पावडर त्याच्यामध्ये टाकायची आहे. याच्यामधली जी हळद असते ती अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात त्याच्यामध्ये, ज्यामुळं मुलांची या आजाराविरुद्ध लढण्याची जी ताकद असते ती अनेक पटीनं वाढते आणि त्याचबरोबर जी खारीक असते ही खारीक मुलांच्या शरीरामध्ये कफ होऊ देत नाही, छातीमध्ये कफ होऊ देत नाही. शिवाय मुलांची जी ताकद असते, जी एनर्जी पाहिजे असते मुलांना, ती एनर्जी या खारकेमधून मिळते. त्यामुळं रात्री झोपताना हळद दूध बनवायचं आहे. हे हळद दूध बनवताना त्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला खारकेची पूड टाकायची आहे. तिसरा जो पदार्थ आहे जो मुलांना आपण खायला दिला पाहिजे तो म्हणजे भिजवलेले बदाम किंवा भिजवलेले शेंगदाणे. बदाम किंवा शेंगदाणे हे या अर्थी म्हणतोय मी की प्रत्येक पालकाला बदाम घेणं शक्य नसतं. काही अगदी गरीब पालक असतात ज्यांना बदाम घेणं शक्य नसतं. अशा पालकानं किमान 1 मुठभर भिजवलेले शेंगदाणे तरी मुलांना खायला दिले पाहिजेत. जे पालक बदाम घेऊ शकतात त्या पालकांनी किमान 4 भिजवलेले बदाम रोज सकाळी नाश्त्याबरोबर मुलांना द्यायला पाहिजेत. भिजवलेले शेंगदाणे जरी मुठभर आपण नाश्त्यामध्ये दिले तरी सुद्धा शेंगदाणे सुद्धा गरिबाचं बदामच आहे आणि या दोन्हीही मध्ये प्रोटीनची मात्रा खूप जास्त असते, शेंगदाणे असतील किंवा बदाम असेल. आणि कोणत्याही आजाराविरुद्ध लढण्यासाठी मुलांच्या शरीरामध्ये प्रोटीनची मात्रा ही खूप जास्त असली पाहिजे. त्यामुळं त्या आजाराविरुद्ध लढण्याची मुलांमध्ये ताकद येते. म्हणून आपल्याला हे द्यायचं आहे मुलांना. तर हेच ते 3 पदार्थ आहेत जे मुलांना आपण डेली आत्तापासूनच द्यायला सुरुवात करायची आहे, ज्यामुळं कुठल्याही प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनशी लढण्याची ताकद मुलांमध्ये येईल. या 3 पदार्थापैकी एक तरी पदार्थ मुलांना अवश्य द्यायचा आहे. तर हा जो उपाय आहे तो प्रत्येक पालकांपर्यंत तुम्ही अवश्य शेअर करा, कारण प्रत्येक पालकाला एक चिंता आहे की आपल्या मुलांना काही होणार तर नाही ना, मुलं या संक्रमणाला बळी पडणार नाही. त्यासाठी प्रत्येक पालकापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, शेअर करा. हा व्हिडिओ तुम्ही शेअर पण करा आणि अशाच नवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.